शहरातील गवराळा येथील हनुमान मंदिरातील दानपेटी प्रकरणातील आरोपी अटकेत. भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची संयुक्त कामगिरी. आता वरद विनायक मंदिर परिसरात हुल्लडबाज गांजा सेवन करणाऱ्यावर कार्यवाहीची प्रतीक्षा. भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील गवराळा परिसरातील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यामधील सुमारे 10,000 रुपयांची रोकड लंपास केली होती. या घटनेनंतर मंदिर ट्रस्टच्या प्रशांत कारेकर यांचे तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान 1 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भद्रावती हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपी शुभम विठ्ठल झाडे व 31 वर्षे राहणार असणार झाडे प्लॉट भद्रावती याच्यावर संशय आल्याने त्याला सोमठाणा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील 9,300 रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भद्रावतीचे ठाणेदार योगेश्वर पारधी तसेच अपी बलराम झाडोकर, साय सर्वेश बेलसरे आणि त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली. मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून आरोपीला अटक करण्यात भद्रावती पोलिसांना यश आले असून अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणुसमारे यांनी आढावा घेतला असता या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असतानाच या परिसरातील निर्जन स्थळी दारू, गांजा व प्रेमी युगलाच्या अश्लील कृत्यांना आळा घालण्यात यावा अशी मागणी समोर येत आहे. अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणुसमारे.